बघितली, आता आपल्याला दर्शनी किंमत बघायची आहे. दर्शनी किंमत एकदम सोपी आहे. जी संख्या सांगितली तीच त्याची दर्शनी किंमत असते. त्याच्यावरती ना पुढे ना मागे शून्य असतो, काहीच नसतो. तीच त्याची दर्शनी किंमत असेल. जर तुम्हाला सांगितलं इथे 4, 4 ची दर्शनी किंमत किती आहे? 4च येणार. 9 ची दर्शनी किंमत किती येणार? 9च येणार. पण स्थानिक किंमत जर विचारली तर 9 ची स्थानिक किंमत किती येणार? त्याच्यावरती 3 शून्य म्हटल्यानंतर किती येणार? ती 9000 येणार. जर तुम्हाला 3 ची स्थानिक किंमत विचारली तर ती 30000 येणार. पण दर्शनी किंमत विचारली तर 3 ची दर्शनी किंमत 3च, 9 ची दर्शनी किंमत 9च, 5 ची दर्शनी किंमत 5च, पण स्थानिक किंमत किती? 500. 6 ची दर्शनी किंमत 6च, 4 ची दर्शनी किंमत 4च. आलं लक्षात? आता त्यांनी प्रश्न काय विचारला? या संख्येतील सर्व अंकाच्या दर्शनी किमतीची बेरीज किती असेल? बेरीज विचारली आहे. मग या संख्येची दर्शनी किंमत किती येईल? तीच संख्या. मग प्रत्येक अंकाची काय करायची? आपल्याला बेरीज करायची. 3 अधिक 9 अधिक 5 अधिक 6 अधिक 4 यांची बेरीज जर केली तर किती येते? 27. मग किती नंबरचा पर्याय आहे? पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4 येतो. एवढ्या मोठ्या संख्या आहेत ही त्यांची बेरीज येणार नाही. दर्शनी किमती जर विचारली तर तीच संख्या येते. समजली? अगोदर आपण स्थानिक किंमत बघितली, दर्शनी किंमत बघितली. आता विस्तारित मांडणी बघायची आहे. विस्तारित मांडणीमध्ये काय असतं बघा? तुम्हाला त्या संख्येची बेरीज करायची, त्यांच्या स्थानिक किमतीची बेरीज करायची. काय करायची आहे? स्थानिक किमतीची बेरीज. आता तुम्हाला संख्या दिलेली आहे 82,729. या संख्येचे योग्य विस्तारित रूप कोणते आहे? आता इथे तुम्हाला माहिती आहे किती आहे ते? 8 आहे. 8 च्या समोर किती संख्या आहेत? म्हणजे तेवढे तुम्ही शून्य देणार. मग 8 च्या समोर 4 संख्या आहेत, इथे 4 शून्य आहेत का? म्हणजे मग हा पर्याय चुकला. मग पुन्हा दुसरा पर्याय बघा. 8 आहेत, 8 च्या पुढे 4 संख्या आहे, 4 शून्य आहे. मग इथे 2 आहे. पुढचं बघणार 2 च्या समोर 3 संख्या आहेत म्हणून 3 शून्य आहेत. बरोबर आहे. पुढे आहेत 7, 7 च्या समोर 2 अंक आहेत, 2 शून्य. मग पुढे आहे 2, 2 च्या समोर 1 अंक आहे म्हणून 1 शून्य आणि 9. म्हणजे हा पर्याय काय झाला आपला? बरोबर झाला. त्याच्यानंतर जर बघितलं तुम्ही इथे 4 शून्य बरोबर आहे, परंतु इथे बघा 2 वर किती शून्य आहेत? 4, पण इथे अंक किती आहेत? 3. मग हा पर्याय येईल का आपला बरोबर? नाही. इथे सुद्धा बघा, इथे सुद्धा त्यांनी काय केलेलं आहे? 7 च्या समोर 2 अंक आहेत परंतु इथे 3 शून्य दिलेले आहेत. मग हा पर्याय आपला बरोबर येणार नाही. कोणता पर्याय बरोबर आला आपला? पर्याय क्रमांक 2. आलं लक्षात?